रे नी रे सा ग रे सा नी ध नी रे ग रे नी रे सा. परम पवित्र जगतवंदनीय भगव्या ध्वजास प्रथमतः कोटी कोटी वंदन करतो. ज्यावेळी याच पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये चौकडे होती उपऱ्यांची दादागिरी आणि सुख चैन नव्हतं आम्हा मराठ्यांच्या घरदारी, थंड पडल्या होत्या या महाराष्ट्रातील तलवारी, तेव्हाच्या महाराष्ट्राच्या मातीला दिसला होता एक आशेचा किरण, ज्यांनी मोगलांना आणलं होतं शरण. उभ्या आदिलशाहीत, उभ्या निजामशाहीत असा एकही मातबर सेनानी नव्हता जो आमच्या महात्म्या बरोबर भर रणांगणात लढेल आणि त्यांना भर रणांगणात हरवेल. खरं तर माझ्या दादांनो, तायांनो, त्या व्यक्तिमत्वाला समजून घ्यायला मी आजही म्हणेल बरं का छाती ठोकपणे की बा महाराष्ट्र आज कमी पडला. आम्हाला मासाहेब जिजाऊ माहिती आहेत, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, आम्हाला धर्मवीर संभाजी महाराज माहिती आहेत, आम्हाला ताराव माहिती आहेत, आम्हाला राजाराम महाराज माहिती आहेत. पण दादांनो, या स्वराज्याच्या सारीपाटामाग ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला त्याग केला ना, त्या त्यागमूर्ती त्या शहाजीराजे महाराज साहेबांना आम्ही आजही ओळखून घ्यायला किंवा समजून घ्यायला कमी पडलं, म्हणून माझ्या महाराज साहेबांना कोटी कोटी वंदन करतो. अहो, जाधवागरची लेक या भोसल्यांची सून म्हणून आली आणि माझ्या शहाजी राजांचा संसार सोन्या परी सुजून गेली. स्वातंत्र्याची ज्योत, अहो स्त्री शक्तीची ऊर्जा होऊन गेली आणि मनामनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटून गेली. अरे पदरीचे शिवबा आणि संभा या स्वराज्यासाठी घडून गेली. अरे वाघिणीचं होतं काळीच तिचं, अरे वाघिणीचं होतं काळीच तिचं आणि वाघ होता तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास उरी आणि जगदंब तिच्या उठी. आभा एवढा पुत्र तिचा जिथं मोगलाई पडली छोटी. अरे तिनंच हिरवा चुडा घालणाऱ्या आपल्या नाजूक हातात तलवार घेतली आणि देखना इतिहास घडून दाखवला. अशा माझ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेबांना कोटी कोटी वंदन करतो. अरे सह्याद्रीच्या कड्या कापऱ्यात मावळ्यांच्या साथीनं, चिच्च्याच्या चपाईनं, तलवारच्या पातीनं, मातीच्या मालकानं याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा काय इतिहास घडवला, असा काय इतिहास घडवला की या जगाच्या पाठीवर असा राजाच झाला नाही. असो बे हिंदुस्थानचा मालक माझ्या शिवछत्रपतींना कोटी कोटी वंदन करतो. आणि दादांनो, ज्यांनी ज्यांनी मला, तुमचं ते युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ज्यांनी ज्यांनी मला ऐकलंय सोशल मीडियावरती, त्या प्रत्येक व्यक्तीला तो प्रत्येक व्यक्ती जाणतो की माहित नाही मला बरं का गेली 13 वर्षात या प्रश्नाचं उत्तर माझं मलाही कळणार आणि मरेपर्यंत शोधत राहील, उमगत राहील त्याच्या पाठी की माहित नाही काय जाण बसली त्या राजाबद्दल. पण ज्या राजाचं नाव गेली 13 वर्षात अनंत वेळा या वाणीतून गेलं असेल, पण त्या राजाचं नाव घेताना या राकेश पिल्लांचे डोळे भरले नाही असं एकदा पण नाही झालं दादांना. अहो, तोच राजा आपल्या मृत्यूच्या वेळी सुद्धा आपल्या वडिलांना सांगत होता, बाबासाहेब, आभा एवढ्या डोळ्यातून तुम्ही मला पाहत असालो, पण तुमचा आभा एवढं रूप पाहिला, तुमच्या शंभू बाळाकडे डोळे उरले नाही. तो अहो, ज्या मुखाने गायले होते जगदंब जगदंबचे बोल, ज्या मुखातून घातली होती साध तुम्हाला आबासाहेब, ओ आबासाहेब, पण ती जिभई उरली नाही हो. पण एक सांगतो आबासाहेब, अहो माझ्या रक्ताचाच अभिषेक घालून जर या स्वराज्यातली मंदिरं पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून जर मृत्यूशी ओळख होणार असेल तर त्या रायगडीवरच्या जगदीश्वराला एकच प्रार्थना करेल, अरे जगदीश्वरा, जेव्हा जेव्हा या मातीवरती संकट येईल, जेव्हा जेव्हा या धर्मावरती संकट येईल, तेव्हा तेव्हा मला जन्माला घालच. पण एक लक्षात ठेव जगदीश्वरा, मला जेव्हा जेव्हा जन्माला घालशील ना, तेव्हा तेव्हा मला जन्माला घालताना फक्त आणि फक्त शिवपुत्र म्हणून जन्माला घाल, अशा सांगणाऱ्या माझ्या धर्मवीर शंभूराजांना कोटी कोटी वंदन करतो. वाजवल्या तर जोरात वाजवा. ज्या मातेनं आपल्या मृत्यूनंतर सुद्धा उभा महाराष्ट्र, ज्या माऊलीने माझ्या शंभूराजांच्या डोळ्यातून पाहिला, त्या माझ्या प्राणप्रिय मातोश्री
माझ्या सईबाई राणीसाहेबांना वंदन. अरे ज्या मावळ्यांनी आमच्या घरादाराक पाहिलं नाही, आपल्या बाया बायका पाहिलं नाही, माझ्या राजाने आखून दिलेल्या स्वराज्याच्या खेळामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या ज्ञात अज्ञात मावळ्यांनाही वंदन करतो. खरं तर कधी कधी असं वाटतं एक कुंकवाचा करंडा घ्यावा आणि त्या कुंकवाच्या करंड्यामध्ये या सगळ्यांच्या चरणांची धूळ अगदी गच्च भच्च भरावी आणि रोज रोज भाळाला लावावी, अशा मर्दानी दैवतांना प्रथमतः अभिवादन करतो. हा माईक योग्य वाटला. असो, अतिशय पवित्र दिवस आहे आजचा 12 जानेवारी, म्हणजे माझ्या जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सव सोहळा. अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित माझ्या जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सव सोहळा. यातून आज दुर्ग शर्करा योग आजच्या दिवशी आहे, दरवेळेस असतोच. म्हणजे आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि त्यावरून पुढे जाऊन सांगायला अभिमानाने आनंद वाटतो की शंभूपुत्र थोरले शाहू महाराजांचा आजचा राज्याभिषेकाचा दिवस आहे. सुंदर योग आहे. आभाळ होतं, आता काळाच्या ह्याच्यात अंधारामुळे गेलं. अक्षरशः इथं आल्यानंतर बसल्यापासून पाहत होतो, धरती सुद्धा सजली हो हा सुंदर वातावरण बघून. आणि तुमच्यापर्यंत मला येण्याचा जो भाग्य मिळालं, आमचे जिवलग मित्र विद्या मातीमध्ये दादांनो प्रचंड अनाधुंदी जागली होती. माता भगिनींनो, दिवसा ढवळ्यात आपल्या घरात ते नराधम येऊन आमच्या बाया बायकांना उचलून पळून घेऊन जात होते. त्यांना परदेशात विकलं जात होतं. अशी भयान परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होती. मर्दासारखे मर्दगडी होते, पण काहीच कोणी करू शकत नव्हतं. इतकी भयान परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीत होती दादांनो. पण आजचा तो दिवस 12 जानेवारी 1598, एक जिजाऊ साहेबांचा जन्म मध्ये दादांनो एक स्वराज्याला पडलेलं लई मोठं स्वप्न होतं. जिजाऊ मासाहेब 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा या ठिकाणी जन्माला आल्या. आणि खऱ्या अर्थाने दादांनो ती नुसती जिजाऊ माऊली नव्हती, ती नुसती माता नव्हती, राजमाता राष्ट्रमाता जणू साक्षात आई तुळजा भवानी मातेनेच या महाराष्ट्राच्या मातीचं कल्याण करण्यासाठी दादांनो या महाराष्ट्राच्या पवित्र मातेत जन्म घेतला. आणि खऱ्या अर्थानं माझ्या जिजाऊ मासाहेब होत्या म्हणून आजही माता भगिनी आमच्या कपाळावरती कुंकू सुरक्षित आहे. आज आमच्या ओठावरती मिशे आहे. आजही आम्ही कपाळावरती ढोढोन कुंकू लावतो. आजही सण साजरे होतात. ती सगळी पुण्य फक्त आणि फक्त माझ्या जिजाऊ साहेबांचे दादांनो माझ्या जिजाऊ मासाहेब होत्या म्हणून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पाहू शकलो, ऐकू शकतोय. महाराजांनी जिजाऊ साहेबांनी दोन राजे या महाराष्ट्राच्या मातीला दिल्या. या माऊलीचा जन्म झाला दादांनो. खेळता बागडता जिजाऊ साहेब मोठ्या झाल्या. आणि असाच रंगपंचमीचा एक कार्यक्रम होता. ऐका, रंगपंचमीच्या दिवशी लखुजीराव जाधवांनी मोठं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाला मालोजीराव भोसले यांना त्या ठिकाणी आमंत्रित करत असताना माझ्या जिजाऊ मासाहेब आणि मालोजीराजा येताना सगळा घरचा कुटुंब कबिला घेऊन आले होते. आणि लखुजीराव जाधव शेजारी बसले असताना छोटेसे शहाजीराजे महाराज साहेबांना लखुजीराव जाधवांनी पाहिलं आणि पळत पळत शहाजीराजेंना हाक मारल्यानंतर शहाजीराजे पळत पळत येऊन लखुजीराव जाधवांच्या मांडीवर येऊन बसले. आता माझ्या जिजाऊ मासाहेबांना पाहवलं नाही हो. अरे माझा बाप आहेत, आमच्या आबासाहेब आहेत आणि आमच्या आबासाहेबांच्या मांडीवरती कोण जाऊन बसलंय नाही पावलं दादांनो. एका लेकीला पहिल्यांदाच दुसऱ्या मांडीवरती जाऊन माझ्या जिजाऊ मासाहेब बसल्या. सहज बोलता बोलता बोलून गेले होते लखुजीराव जाधव, काय जिजाऊ काय जीव करायचा का तुला नवरा हा. त्याच प्रसंगातून दादांनो ती सोयरीक ठरली होती. भरपूर मोठा प्रसंग आहे, मला पुढे जायचंय. त्या ठिकाणी लग्न माझ्या जिजाऊ साहेबांचं माझ्या शहाजीराजे महाराज साहेबांबरोबर झालं. वय वर्ष 7 होतं. 1605 साली माझ्या जिजाऊ मासाहेबांचं लग्न शहाजीराजांबरोबर झालं. आणि खऱ्या अर्थाने दादांनो जाधवा घरीची लेक या भोसल्यांची सून म्हणून आली. आणि दादांनो माझ्या शहाजीराजांचा संसार इतका सोन्यापरीस उधळवला त्या माऊलीनं. साथ नव्हती माझ्या जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजांची जवळीक म्हणून. बंगोरातून पाहत होते, बोलतो पुढे जाऊन ऐका. माझ्या जिजाऊ मासाहेबांचं लग्न झालं. थाटामाटा सारा संसार सगळे दिवस पुढे जात असताना माझ्या जिजाऊ मासाहेबांना पहिलं अपत्य झालं होतं, ते म्हणजे संभाजीराजे. त्याच्यानंतर असं म्हटलं जायचं की माझ्या जिजाऊ मासाहेबांना 4 अपत्य झाले गेली, पण जन्माला आल्यानंतर ते अपत्य जगावलं जायचं. आणि दुसरे पोटात होते ते म्हणजे आपले शिवछत्रपती. आणि किल्ले शिवनेरीवरती 19 फेब्रुवारी 1630 ला
माझ्या जिजाऊ मासाहेबांनी तुमच्या शिवबा राजांना जन्माला घातलं आणि खऱ्या अर्थाने मुहूर्त खऱ्या शिवनेरी माझ्या शिवबा राजा बोलायला शिक, चालायला शिक, 7 वर्ष झाले आणि बोलता